मराठी माणसाचं नाव घेतलं की त्यासोबत आडनाव ही ओळख आपोआप जोडली जाते। आडनाव हे केवळ एक शब्द नसून त्यातून व्यक्तीचा इतिहास, त्याचं मूळ गाव आणि कधी कधी त्याची जातीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी ही समोर येते। पण तुम्ही कधी विचार केलाय का, मराठी आडनावांच्या शेवटी कर का लावलं जातं? सावरकर, मंगेशकर, पिळगावकर, इंदुरकर या सगळ्यांमध्ये हे कर समान आहे। कर हा शब्द मुळात एखाद्या गावाशी जोडलेला प्रत्यय आहे, म्हणजे ज्या गावातून व्यक्ती किंवा त्याचे पूर्वज आले त्या ठिकाणाचं नाव आडनावात कर लावून जोडलं जातं। उदाहरणार्थ, मंगेशी गावातील व्यक्ती मंगेशकर, इंदूर गावातील इंदुरकर, सावर गावातील सावरकर अशी आडनावे तयार झाली आहेत। अशा पद्धतीने आडनाव ही केवळ वैयक्तिक नव्हे तर भौगोलिक ओळख सुद्धा बनली आहे। ही परंपरा फक्त ओळख सांगण्यासाठी नव्हे तर आपल्या गावाबद्दलचा अभिमान आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी होती। आपल्या मूळ ठिकाणाशी जोडलेपण राखण्यासाठी लोकांनी कर लावलेली आडनावे वापरायला सुरुवात केली। त्यामुळे आजही कोणाचं आडनाव ऐकलं की त्यांच्या घराण्याचं मूळ गाव समजतं। पूर्वी काही ठिकाणी आडनावे जातीनुसारही ठरवली जात होती, पण गावाच्या नावावरून आडनाव ठेवण्याची ही पद्धत समाजात एक प्रकारे जात व्यवस्थेला दिलेली प्रत्युत्तरात्मक चपराक होती, कारण यातून व्यक्तीचं अस्तित्व तिच्या कर्मावर, कुटुंबावर आणि गावावर आधारित होतं, जातीवर नाही। थोडक्यात सांगायचं तर कर हा केवळ भाषिक प्रत्यय नसून आपल्या मातीशी, आपल्या गावाशी आणि आपल्या ओळखीशी जोडलेलं भावनिक दुवा आहे। तो मराठी संस्कृतीचा एक भाग आहे जो प्रत्येक आडनावातून आपल्या परंपरेची कहाणी सांगतो। अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा ओन्ली मानिनी।